वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत मस्त अशी ही 7 कप बर्फी. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य ते पाहू. सेवन कप बर्फी बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ओल्या नारळाचा चव, 1 वाटी तूप, 2 वाटी साखर, 1 वाटी काजू बदामची पावडर, 1 वाटी दूध व थोडेसे वेलदोड्याचे पूड. इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये पहिल्यांदा 1 वाटी बेसन पीठ जे घेतलं आहे ते घालायचं आहे व मंद आचेवर थोडंसं परतून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. इथं आपली 2 मिनटं झालेली आहेत. पीठ 2च मिनटं भाजून घ्यायचं आहे, जास्ती लालसर नाही करायचं. आता यामध्ये 1 वाटी तूप घालायचं आहे. तो परत हे 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 वाटी खोवलेलं खोबरं घालायचं आहे. काजू बदामची पावडर घालायची आहे 1 वाटी व चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 वाटी दूध घालायचं आहे. आता 2 वाटी साखर घालायची आहे. थोडीशी चवीसाठी वेलची पावडर घालायची आहे व चांगला आता हे सगळं जिन्नस परतून घ्यायचे आहे. मीडियम आचेवरतीच हे सगळं करून घ्यायचं आहे. पहा आता पूर्ण साखर विरघळेल. त्याच्यानंतर पुन्हा हे घट व्हायला सुरू होतं. तर ह्याला मला 8 मिनटं तरी लागतील. नंतर हे सगळं व्यवस्थित गोळा व्हायला लागलं की मग एका प्लेटला तूप लावलेलं आहे, त्यामध्ये हे ओतायचं आहे. हे पहा इथं मला गोळा तयार होण्यासाठी 10 मिनटं लागलेली आहेत. छान आपलं मिश्रण आता हे 7 कप वडी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व हे थाळा लावलेल्या तुपामध्ये पसरून घ्यायचं आहे. व आता हे मिश्रण व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे व ह्याच्यावर थोडेसे बदामाचे काप घालायचे आहेत. बदामाचे काप हे गरम असतेवेळीच घालायचे आहेत. बदामाचे काप वगैरे हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घाला, नाही घातलं तरी पण छान लागतेच. आता हे 2 मिनिटांनी वड्या कट करून घ्यायच्या आहेत. इथं 2 मिनटं आपली झालेली आहेत. थोडंसं गरम असतेवेळीच ह्या वड्या अशा कट करून घ्यायच्या आहेत. थंड झाल्यावर वड्या कट होत नाहीत व्यवस्थित.
तर हे पहा, अशा पद्धतीनं ह्या वड्या आता आपण सगळ्या कट करून घ्यायच्या आहेत. हे पहा किती मस्त सुंदर अशी ही वडी निघालेली आहे. तर अशाच पद्धतीनं ह्या सगळ्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. मग नंतर प्लेटिंग करून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त अशी ही घरातील असलेल्या साहित्यापासून बनवलेली 7 कप बर्फी आता इथं खाण्यासाठी तयार आहे. तर ही बर्फी अगदी सोपी आहे, एक 15-20 मिनिटात होणारी आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. म्हणजे कोणी अचानक तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले किंवा तुम्हाला कशाला तरी गोडधोड हवा असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही ही बर्फी करून सर्व करू शकता. तर ही नक्की घरी ट्राय करा व ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.